कधीकधी अचानक योग जुळून येत असतात, तसा आजचा आहे. सुमित राघवन आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओजमध्ये आलेले आहेत. मी ज्यावेळेला असं रिट्रॉस्पेक्टिव्हली थोडा विचार करतो त्यावेळेला तुमचं करिअर एका वेगळ्या पद्धतीने सुरू झालं आणि आता काय म्हणतात त्याला, सबंध मराठी रंगभूमीच्या केंद्रस्थानी आता तुम्ही आलेला आहात. हो. तर हा सगळा प्रवास कसा वाटतोय तुम्हाला? सर्वप्रथम आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना, रसिक श्रोत्यांना माझ्यातर्फे खूप खूप काय म्हणतो शुभेच्छा, नमस्कार. रंगभूमी नच सुरुवात झाली होती माझी, म्हणजे हो, म्हणजे बालरंगभूमी पासून सुरू केलं माझं करिअर नाही म्हणता येणार. करिअर हा खूप मोठा शब्द आहे, कारण तेव्हा असं काहीच डोक्यात नव्हतं. मे महिन्याच्या सुट्टीत उन्हाळक्या करण्यापेक्षा मुलाने कुठल्या तरी शिबिरात जावं आणि काहीतरी शिकावं या हेतूने माझ्या आईवडिलांनी मला या आविष्कारच्या शिबिरात घातलं, माझं नाव नोंदवलं आणि मग तिकडनं मलाच माझ्यासाठीच एक वेगळं असं दालन उघडलं की अरे खूप गंमत येते. आणि तिकडनं मग ती गोडी निर्माण झाली आणि मग बालरंगभूमी केली, बरीच बालनाटकं केली. पहिलं नाटक कुठलं होतं? पहिलं माझं नाटक होतं अरेच्चा सुटलं की राव. हे एक आम्ही म्हणजे ते असतं ना की शिबिराच्या शेवटी एक प्रोडक्शन करतात, तर तशा प्रकारचा हा प्रकार होता आणि तो खूप आवडला. म्हणजे इतकं की असं वाटलं होतं की ह्याचा नॉर्मली एकच प्रयोग करतात, पण त्याला इतका उदंड प्रतिसाद मिळाला की मग त्याचं सतत आम्ही जवळजवळ 12-13 प्रयोग केले आणि 12-13 प्रयोग करणं त्या काळात खूप मोठी गोष्ट होती. दुसरी गोष्ट म्हणजे मग त्याच्यानंतर मग मी व्यावसायिक रंगभूमीकडे वळलो. म्हणजे 1986 साली माझं पहिलं व्यावसायिक मराठी नाटक आलं. त्याचं नाव होतं मला भेट हवी हो. अच्छा, ॲट व्हॉट एज? मी तेव्हा 15 वर्षांचा होतो. अच्छा, हो. आणि त्या वर्षीचा नाट्यदर्पणचा लक्षवेधी बालकलाकाराचा पुरस्कार मला मिळाला. खूपच प्रेस्टिजियस आहे. हो, अगदी. कारण नाट्यदर्पण ह्याची तुलना आपण फिल्मफेअर किंवा नॅशनल अवॉर्ड किंवा अगदीच ऑस्कर सारखं करू अशी नाटकांसाठी होती ती, आणि गंभीर. हो, नाटकांसाठी नाट्यदर्पण हा एक एवढा मोठा सोहळा असा. म्हणजे आजच्या काळात कसं झालं की भरपूर सोहळे होतात, बऱ्याच वाहिन्या आहेत ज्या किंवा बरीच वृत्तपत्र आहेत. त्याचा इव्हेंट अजून झाला नव्हता. हां, त्यात अजिबात नाही. आणि तो एक असा प्रकार असायचा की एव्हरीबडी यूज टू लुक फॉरवर्ड की अरे नाट्यदर्पण रजनी. सुधीर दामले म्हणून आमचे दामले काका ते सर्वेसर्वा होते, तर त्यावेळेला तो मला पहिला पुरस्कार मिळाला. आणि मग त्याच्यानंतर 1990 साली मला रंग उमलत्या मनाचे या नाटकासाठी मला विशेष लक्षवेधी अभिनेताचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे लक्षवेधी बालकलाकार ते लक्षवेधी अभिनेता हा जो माझा एक प्रवास झाला गेल्या मग त्या मधल्या काळात 3 वर्षात, तिकडनं मला असं वाटलं की नाही, हेच आहे आपलं क्षेत्र आणि आपल्याला या क्षेत्रात काहीतरी करायचं असं म्हणून मग मी नाटकातनं कामं करत होतो. मग त्याच्यानंतर टेलिव्हिजन सुरू झालं. टेलिव्हिजनने मग जोर धरला. टेलिव्हिजनमध्ये मी व्यस्त झालो, पण कुठेतरी असं वाटत होतं की नाही, आपली नाळ जी आहे ती रंगभूमीशी जोडलेली आहे. आणि मग पुन्हा एकदा 2012 साली, म्हणजे 1997 मी रेग्युलरली नाटकातनं कामं करत होतो, पण 97 ते 2012 म्हणजे 15 वर्षांचा अवधी गेला मध्ये, तेव्हा मी मराठी नाटकापासून जवळजवळ फारकत घेतल्यासारखंच होतं ते. मग चिन्मयीने म्हणजे माझ्या बायकोने मला असं सांगितलं की सुमित, आपण एकत्र नाटकात काम करायला हवं. त्याच्या आधी, लग्नाच्या आधी आम्ही 2 नाटकं केली होती. म्हणजे एक ज्वालामुखी मोहन वाघांचं आणि एक फक्त एकच कारण. त्यातूनच लग्न झालं? हो, फक्त एकच कारण मध्ये आमचं जुळलं. अच्छा. आणि मग तेव्हा एकच कारण होतं. हो, अगदी. 1993 साली आम्ही ठरवलं लग्न करायचं. 96 साली आमचं लग्न झालं आणि मग त्याच्यानंतर 16 वर्षानंतर असं आम्हाला वाटलं की नाही, आता आपण एकत्र नाटक करूया. आणि मग लेकुरे उदंड झाली केलं 2012 साली. अच्छा. पण हे फास्टर फेणे काम एवढा चिकटला तुम्हाला? मला माहीत नाही. फास्टर फेणे कदाचित आता पुन्हा अमय वाघचा फास्टर फेणे आल्यामुळे माझ्या फास्टर फेणेला पुन्हा एकदा जराशी त्यांनी त्या फास्टर फेणेने उचल खाल्ली. अच्छा, असं म्हणता येईल आपल्याला. तर त्यामुळे फास्टर, आणि सगळेजण म्हणतात की नाही, तुझा फास्टर फेणे आम्हाला अजून आठवतो. अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे त्याचं काही फुटेज आता नाही आहे. मी ते खूप शोधायचा प्रयत्न केला. काही एका मित्राने मला एक फुटेज पाठवलं आहे, पण ते काही फारसं बरं नाही आहे. पण एक अंदाज येतो की हां बाबा, हा मीच आहे. जरा ती क्वालिटी त्याची खूप फारशी बरी नाही आहे. आणि मग 2012 साली लेकुरे केलं. 2016 साली मी 103 म्हणून एक नाटक केलं.
आणि 2018 साली माझ्या कारकिर्दीतला उच्चांक असं म्हणता येईल असं हॅमलेट, जेव्हा हॅमलेटसाठी त्यांनी मला विचारलं, मला असं वाटतं की प्रत्येक नटाचं हे एक स्वप्न असतं, जो म्हणजे कसं असतं की आपल्याला करायचं असतं भरपूर काहीतरी, पण आपल्याला शेवटी रंगभूमीवर काही काही विशिष्ट असे रोल्स असतात जे आपल्याला असं वाटतं की नाही, रंगभूमीसाठी म्हणून काही काही भूमिका खूप योग्य असतात. टेलिव्हिजनसाठी वेगळं होतं, जरा गणित बदलतं. फिल्म्स हे एक अगदीच वेगळं गणित आहे. पण मला असं वाटतं रंगभूमीवर हॅमलेट करायला मिळणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आज 32 वर्ष झाली मला या करिअरमध्ये, म्हणजे 1986 ते 19 म्हणजे 33 वर्ष. पण या 33 वर्षांमध्ये मी फार फार तर 13 किंवा 14 नाटकं केली असतील, इतकेच. दॅट्स इट. कारण एकतर 90च्या काळामध्ये मी जी काही 4-5 नाटकं केली, त्यात मला असं नंतर जाणवलं की मी खूप चुकीची नाटकं केली. म्हणजे काही गरज नव्हती स्वतःला. म्हणून नंतर मी असा विचार केला की नको, आपण टेलिव्हिजनकडे वळूया. आणि टेलिव्हिजनकडे वळल्यानंतर सुद्धा मला जाणवलं की इथे सुद्धा घेगेमारी करण्यात काही अर्थ नाही आहे. कारण जितकं तुम्ही एक्सपोज व्हाल, म्हणजे ओव्हर एक्सपोजरला मी खूप घाबरतो. सतत जर टी व्ही लावल्या अरे हा सुमित राघवन इथे पण आहे, थिएटरमध्ये गेल्यानंतर अच्छा इथे पण याचा एक चित्रपट चालूच आहे की तर नाविन्य राहत नाही. तर स्वतःतलं नाविन्य टिकवण्यासाठी आणि ऑडियन्समधली जिज्ञासा जागी ठेवण्यासाठी मला असं वाटतं की मी स्वतःला नेहमी थोडं असं फार म्हणजे गेल्या वर्षभरातच खरं तर मी फार जास्त म्हणजे माझं काम आलं लोकांसमोर. एक तर आपला माणूस आला नाना पाटेकरांबरोबर फेब्रुवारी महिन्यामध्ये, त्याच्यानंतर बकेट लिस्ट आला माधुरी दीक्षित बरोबर, त्याच्यानंतर घाणेकर आला. आणि त्यामुळे हे माझ्या मते या माझ्या करिअरमध्ये पहिल्यांदा एका वर्षभरात माझे 3 चित्रपट रिलीज झाले. आणि होम स्वीट होम पण आला, त्याच्यामध्ये मी आणि मृणालने एक छोटासा रोल केला होता, आपल्या ऋषिकेश जोशीची फिल्म, म्हणजे रीमाताईची शेवटची फिल्म. पण मला असं वाटलं की नाही, आपण थांबूया. आणि काही म्हणजे लोक असं म्हणतात की असं म्हणजे आपण दिसलो नाही तर लोक विसरतील वगैरे, हे नाही, तुम्हाला मला नाही स्पर्श वाटत करत असं. नाही. मला नाही वाटत, कारण माझं मागचंच काम खणखणीत करून ठेवलेलं असतं, त्यामुळे लोकांच्या ते स्मरणात राहतं. स्टेजची चर्चा सुरू झाली की म्हणजे मराठी स्टेजची चर्चा सुरू झाली की मी भारताच्याही स्टेजची सुरू झाली की डॉक्टर श्रीराम लागूंचा तर उल्लेख केल्याशिवाय अशक्य आहे ती अगदीच चर्चा पूर्ण अगदीच करणं. अगदीच. आणि तुम्ही त्यांना स्टेजवर प्रत्यक्षात त्यांच्याबरोबर किती वावरलं? नाही. अनफॉर्च्युनेटली मी डॉक्टरांची फक्त काही 2-3 नाटकं बघितली स्टेजवर, ते सुद्धा अगदी 90च्या दशकामध्ये. म्हणजे नटसम्राट मी आता यूट्यूबवरच त्यांचा बघितला थोडा. पण त्यांच्या उमेदीच्या काळात मी अनफॉर्च्युनेटली डॉक्टरांना रंगभूमीवर नाही बघू शकलो, फॉर द सिम्पल रिझन कारण माझा जन्मच 70 इथला. त्यामुळे आणि 1968-69मध्ये डॉक्टर आपलं सगळं गाशा गुंडाळून डॉक्टरकीचा आफ्रिकेहून ते करिअर करण्यासाठी म्हणून आले इकडे, आणि मग नटसम्राट ते करायला लागले. तर त्यामुळे काम त्यांचं थोडं बघितलं, आणि त्यामुळे रंगभूमीवर त्यांच्याबरोबर वावरण्याचं मला काही भाग्य लाभलं नाही, किंवा कुठल्याही माध्यमात, मग ते चित्रपट असो किंवा सिरियल तर ऑफकोर्स डॉक्टरांनी कधीच केली नाही. पण मला असं वाटतं की घाणेकर या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचा सहवास लाभला काही तास. म्हणजे आम्ही फेस टू फेस भेट. हो, सांगलीला आमचं शूटिंग होतं घाणेकरचं, आणि मी दीपाताईंना विचारलं की मला येऊन जरा भेटायचं आहे डॉक्टरांना, कारण मी डॉक्टर श्रीराम लागूच साकारतो आहे, तर मला फक्त जरा त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे, आणि बस काही नाही बाकी. तर तेव्हा मी भेटलो त्यांना. जवळजवळ 1 तासभर मी बसलो होतो, आणि त्याच्यानंतर मग ते हॅमलेट बघायला आले होते. त्यांनी मला असं स्टँडिंग ओवेशन दिलं त्यांनी मला, आणि मराठी रंगभूमीच्या खऱ्या नटसम्राटाने मला आशीर्वाद दिले, आणि त्यांनी असे हात जोडले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण असं नाही, हे इतका मोठा माणूस, म्हणजे काय म्हणू त्याला, हे सगळे लेजेंड्स. हिमालय एवढी मोठी माणसं ही, त्यांच्याकडनं तुम्हाला पावती मिळणं, आणि त्यांनी आपलं काम बघणं. पावती मिळणं तरी मी ना वेगळं, म्हणजे ठीक आहे पावती, ठीक आहे नाही म्हणणार मी, पण पावती ही नंतर आली. पण त्यांनी येऊन बसणं आपल्या प्रयोगाला, हेच मला आणि माझ्या अख्ख्या टीमला, माझ्या प्रोड्युसर्सना, चंदू कुलकर्णीला,
तो भाग्याचा क्षण होता. पण मी तुमच्याशी अगदी 100% अग्री करतो, कारण मी ज्यावेळेला दिलीप प्रभावळकरांची मुलाखत घेतली होती त्यावेळेला हसवा-फसवीच्या बाबतीत एक्झॅक्टली हेच म्हणाले होते, की ज्यावेळेला डॉक्टर लागूंनी मला येऊन सांगितलं की तुझं छान होतं, त्यावेळी म्हणे आय वॉज कन्व्हिन्स की नाही हो, छानच होतंय. बरोबर आहे. कारण ही माणसं आहेत ना, ह्यांना या बोटाची त्या बोटावर करण्याची सवयच नाही आहे आणि गरजच नाही आहे. ते जे आहे ते तोंडावर बोलणारी माणसं आहेत. आणि डॉक्टरांनी काय काळ बघितलेला आहे, बापरे बापरे बापरे. म्हणजे मी खरंच मी म्हणजे हे इन्स्टिट्यूट आहेत, हे एक इन्स्टिट्यूशन्स आहेत ही. तर त्यामुळे खरंच खूप भाग्य आहे. या रोलबद्दल मी तुम्हाला विचारतो की बऱ्याच वेळेला काय होतं की आपण एक शारीरिक ज्या हालचाली असतात त्या मॅनरिझम्स बऱ्याच वेळेला उचलल्या जातात. बऱ्याच वेळेला कॉस्ट्युमनी तर बऱ्याच वेळेला एखादा मनुष्य एखाद्यासारखा दिसू शकतो, पण त्या माणसाचे फेशियल एक्सप्रेशन उचलणं खूप कठीण असतं. आणि त्यांच्याबरोबर मला काही 1-2-3 तास एकदा काढण्याचं सुदैव मिळाल्यामुळे डॉक्टर लागूंबरोबर, कारण त्यांची एक दीर्घ मुलाखत आम्ही आकाशवाणीवर घेतली. तर ज्यावेळेला डॉक्टर काशीनाथ घाणेकर बघत होतो त्यावेळेला तो मानेचा कोन असेल किंवा बघण्याची स्टाईल असेल, एकंदर फेस संबंध एक्सप्रेशन ती प्रचंड तुमची तशीच आहे. ती तुम्ही कशी उचलली? मला माहीत नाही हे कसं झालेलं आहे, किंवा कारण ह्याच्यासाठी ना मी काहीच वेगळा अभ्यास केला नाही. कारण जेव्हा तुम्ही एखादा खराखुरा माणूस जेव्हा तुम्ही साकारताय, परत ते लाऊड नाही आहे. कारण मुळात झालंय काय ना, की डॉक्टर लागूंच्या अभिनयाची जी शैली आहे खूपशा प्रमाणात मी सुद्धा त्याच शाळेचा विद्यार्थी आहे. म्हणजे डॉक्टरांची जर तुम्ही अभिनय शैली जर तुम्ही बघितलीत तर ते कधीच ओव्हर केलं नाही आहे त्यांनी. त्यांचं खूप सटल असायचं, त्यांचं खूप बेताचं असायचं, खूप मात्रेत असायचं. त्यांना लाऊड करताना कधी बघितलेलं नाही आहे, किंवा असे आंगिक अभिनय त्यांचा तुम्ही कधी बघितलेला नाही, किंवा चेहरा वेडावाकडा विद्रूप करणं, डोळे मोठे करणं असं तुम्ही नाही बघितलं आहे. म्हणजे तुम्ही त्यांचं कुठलंही काम बघा, संयत अभिनय. म्हणजे त्यांचं एक वाक्य आहे, नटसम्राटमध्ये डोळ्यातनं अश्रू काढणं मगच प्रेक्षक रडतील ही समजूत चुकीची आहे. तुम्ही जितके तुमचे अश्रू आतमध्ये धरून ठेवाल ना, जितकं तुम्ही कंट्रोल कराल स्वतःवर, तितकं ते जास्त प्रभावीपणे तितक्या तीव्रतेने ते पोचतं. तो कोंडमारा पुढे जायला पाहिजे. जर तुम्हीच घळाघळा रडू लागलात तर प्रेक्षक नसतात तयार. त्या प्रेक्षकांना तयार करावं लागतं त्या दृष्टीने. तर त्यामुळे ना ह्या पद्धतीचा इतका रिअलिस्टिक किंवा नॅचरल अभिनय, म्हणजे आपण आता जसं बोलतो आहोत तसंच ते अभिनय करायचं आहे. त्यामुळे माझ्या पिढीतले अजूनही काही नट आहेत जे अशाच प्रकारचा अभिनय, जे अशाच प्रकारच्या स्कूलला फॉलो करतात. म्हणजे सुबोध एक आहे, सुबोध पण खूप सटल असा ॲक्टर आहे, खूप असा, म्हणजे इनफॅक्ट तुम्हाला खरं सांगतो काशीनाथ त्याच्यासाठी करणं खरंच खूप मोठं होतं. कारण सुबोध त्या धाटणीचा नट नाही आहे. इतकं ओव्हर द टॉप ॲक्टिंग करणं आणि कॅडॅक वगैरे असं म्हणणं, हे सुबोध सारख्या नटाने करणं हे खरंच कौतुकास्पद आहे. किंवा डोळे गरागरा फिरवणं. त्यामुळे ना माझ्यासाठी असं झालं की मी एकतर शैली खूप जवळपास नाही म्हणणार, पण त्याच जसं सांगितलं तसं सेम स्कूल आहे. आणि बाकी मला असं वाटलं की मिमिक्री करण्याच्या भानगडीत आम्ही कोणीच पडलो नाही. जर मी टिपिकल मिमिक्री केली असती ना, तर मग हे मी तोंडावर आपटलो असतो. डॉक्टर 40शीत होते जेव्हा ते नटसम्राट केला, किंवा जेव्हा ते या क्षेत्रात आले तेव्हा ते तडफदार होते, तेव्हा ते तर त्यामुळे एक पॉईज होता त्यांचा. प्लस ते डॉक्टर जग फिरलेले, वर्ल्ड सिनेमा, वर्ल्ड थिएटर बघून हा माणूस खूप वाचलेला. तर त्यामुळे ती एक वेगळ्या प्रकारची मॅच्युरिटी ह्या माणसाकडे. आणि प्लस त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड, त्यांचं एकंदर समांतर रंगभूमीशी त्यांची जोडलेली नाळ. त्यामुळे ना ही वॉजंट ग्लॅमर स्ट्रक, ही वॉज अ सोफिस्टिकेटेड ॲक्टर, आणि हे त्यांच्या एकंदर वावरावरनं कळायचं. तर त्यामुळे मी ते टिपायचा प्रयत्न केला. ओके. तो चष्मा निवडताना तुम्हाला वेळ लागला जरा? कारण त्यांचा चष्मा हा अगदी म्हणजे दॅट्स अ व्हेरी बिग आयडेंटिटी. त्यांचा तो झब्बा, तो रंग त्या झब्ब्याचा. तर या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला फार गंमत वाटली? नाही, ह्याचं क्रेडिट आमच्या नचिकेत बर्वेला जातं, ज्यांनी आमचे कॉस्ट्युम्स केले, किंवा आमचा जादूगार मेकअपमन विक्रम गायकवाड, ज्या पद्धतीने तो अभ्यास करून येतो, म्हणजे त्यांनी जे लेन्सेस दिले होते, किंवा एक विग जो दिला होता, तर त्यामध्ये
आरशात बघितल्यानंतर ते सगळं घातल्यानंतर आरशात बघितल्यावर वाटायचं की अरे वा, निम्मी बाजी मारलेली आहे, आता पुढे आपल्याला अभिनय करायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग पुढे अभिजित देशपांडे आमचा जो लेखक दिग्दर्शक होते, त्यांनी इतके उत्तम संवाद लिहिले होते की खरंच म्हणजे काहीही वेगळं करावं लागलं नाही. फक्त तो संवाद व्यवस्थित वजनाने, जसं डॉक्टरांचं लमाण आहे तसंच, की आपण लमाण आहोत, आपण फक्त माल वाहून न्यायचा आहे, लेखकाचा शब्द आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे, तेच काम मी केलं. आणि अभिजितचे म्हणजे इतकं सुंदर वाक्य आहे की सगळेच जर इतिहास वाचत बसले तर तो घडवणार कोण. हो, येस. तुम्ही ज्या वेळेला थिएटरमध्ये पहिल्यांदा फिल्म बघितली, स्पेशली तुमच्या फॅमिली मेंबर्सबरोबर बघितली, तेव्हा त्यांना एक असं एक टोटली कोणतरी एक वेगळ्यात मनुष्य उभा आहे असं नाही जाणवलं? असं जाणवलं ना, असं मला माझ्या मुलांनी सांगितलं मला, तर त्यामुळे ती मोठी पावती होती. येस. त्यांना सुमित राघवन दिसला नाही, पण त्याची शॅडो राहणार आहे तुमच्यावर? नाही, मला असं वाटतं की काम झालं विसरून जायचं, पुढे चालायचं. आपण नाही त्याच्यात रमत राहायचं. नॉस्टॅल्जिया वेगळा प्रकार आहे. नॉस्टॅल्जियाला जाता जाता स्पर्श करणं वेगळं आहे, पण नॉस्टॅल्जियातच रमणं हे खूप घातक ठरू शकतं. त्यामुळे आता उद्या हॅमलेट संपेल, विसरून जायचं. ॲक्टर्सच्या बाबतीत अनेक वेळेला होतं की एक पोलिसाचा रोल मिळतो आणि दे कीप ऑन डुईंग इट, म्हणजे त्यांना इलाजच नाही होते, कमिशनरच आळतात. हो, बहुतेक तेच तिकडेच तोच मुद्दा येतो पुन्हा, की स्वतःला अपडेट करत राहणं. आपण मोबाईल सतत अपडेट करत असतो नाही का, मग स्वतःला आपण का नाही अपडेट करायचं? जर आपण तसेच अडकून राहिलो, आणि अशी बरीच उदाहरणं आहेत गेल्या म्हणजे पिढीतली, की जे तिथेच अडकून राहिले, आणि मग तो एक स्टाईलाइज्ड अभिनय किंवा तसा अभिनय नाही करत आता कोणी. एक मला बारीकसा इन्सिडन्स आठवतो आणि त्याच्यानंतर मग मी त्या प्रश्नाकडे येणार आहे. मी एक ब्रिटिश व्यक्तीला, इंग्लिश व्यक्तीला परिंदा फिल्म दाखवली होती, आणि त्यांना हिंदी फिल्म कधीच त्यांनी बघितली नव्हती, ते इंग्लंडचे होते, आणि त्यांनी नाना पाटेकरांना बघितल्यावर मला एक प्रश्न विचारला होता. हे म्हणे थिएटरमध्ये काम करतात का? म्हणजे तुम्हाला कसं कळलं? तुम्हाला ते माहिती नाहीत कोण गृहस्थ आहेत? नाही म्हणे, कळतं, हे थिएटरमधले आहेत. तर तसं तुम्ही हॉलिडेसारखा अतिशय एका ग्लॅमरस फिल्ममध्ये काम केलं, फुल ऑफ ग्लॅमर आहे अवतीभोवती, आणि त्यात तुमचा एक इन्स्पेक्टरचा रोल असा आहे की तो स्टँड आउट होतो. थिएटरचा परिणाम आहे हा? नक्कीच थिएटरचा परिणाम आहे. म्हणजे ना, मी हे नाही अजूनही समजू शकलो. आता पटकन मी म्हणालो की हो थिएटरचा परिणाम आहे, पण आहे ना, मला असं नाही कळत की थिएटरमध्ये काम केल्याने असे काय तुमचे हात स्वर्गाला लागले, असं नसतं. मला असं वाटतं की हां, थिएटर करतो म्हणजे आधी आहे ना खूप असायचं की हां मी थिएटर करतो, असं एक आहे ना खूप, हां म्हणजे ठेवणीतलं वाक्य असायचं. मग लोकांना वाटायचं अरे हा ये थिएटर करता ये बंदा. अरे म्हणजे काय, अमिताभ बच्चनने कधी थिएटर केलं नाही आहे, दिलीप साहेबांनी कधी थिएटर केलं नाही आहे, पण ते उत्कृष्ट दर्जाचे नट आहेत नाही का. म्हणजे दिलीप साहेबांची अभिनय शैली ही पुन्हा एकदा त्याच शैलीच्या बद्दल आपण जे बोलत होतो, रिअलिस्टिक ॲक्टिंग. म्हणजे आज जर तुम्ही गंगा जमुना किंवा राम और श्याम किंवा त्याच्याही आधीचे पिक्चर बघाल, यहुदी बघाल, तुम्ही कुठलाही दिलीप साहेबांचा पिक्चर काढून बघा, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी अभिनय केलेला आहे, तर त्यांचा काय थिएटरशी संबंध? तर मला असं वाटतं की ही एक उगाच ही लेबल्स नको. हां, ही लेबल्स नको की अच्छा हा थिएटर करतो म्हणून हा चांगला नाही, असं नसतं. नट हा नट असतो, मग तो कुठल्याही क्षेत्रात चांगलाच असला पाहिजे. जर चांगला नट असेल तर बरोबर आहे, मग तो थिएटरमध्येही चांगला असेल, तो टेलिव्हिजनवरही चांगला असेल, आणि तो त्या चित्रपटातही चांगला असेल. त्याला ते माध्यम कळणं खूप गरजेचं आहे. म्हणजे थिएटरमध्ये जो कदाचित ते सुद्धा पुन्हा आता खोडून पुसण्यासारखं वाक्य आहे की थिएटरमध्ये सुद्धा असा लाऊड अभिनय आता नाही करत कोणी. गेले ते दिवस. म्हणजे उगाचच असे मोठी वाक्य, असे उगाचच तो ऐतिहासिक नाटक करायचं, मग ते उगाच छाती, असं नाही आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की हा थिएटर करतो. हां, पाठांतराबद्दल म्हणत असाल तर नक्की येस, थिएटरचा खरंच खूप फरक पडतो. म्हणजे आज तुम्ही मला 4 पानाचा डायलॉग द्या, तर मी तो 10-15 मिनटात पाठ करीन, आणि तो सिंगल टेकमध्ये देईन. म्हणजे मला कट करावं लागणार नाही दिग्दर्शकाला. येस, थिएटरने तुमचं पाठांतर नक्कीच चांगलं होतं, पण अदरवाईज नाही, हा थिएटरचा ॲक्टर आहे कारण हा चांगला अभिनय करतो, ह्या गोष्टीवर माझा विश्वास नाही. तुम्ही नाही, अजिबातच नाही.
अगदी बिफोर वी कन्क्लूड, तुम्हाला इन फ्युचर कुठल्या प्रकारचे असे वाटतात की बुवा हे ABCD असे काही रोल्स आहेत नाही, आणि मी खरंच सांगतो. थोडे राहिले आहेत मला करायला पाहिजे? नाही नाही, कारण काय आहे की ना, जेव्हा 25-30 वर्षांपूर्वी असं वाटायचं की अरे सदमामधला जो कमल हसनने रोल केला होता ना, तो मला करायला आवडेल, किंवा बच्चन साहेबांनी दीवारमध्ये केला होता ना, तो मला करायला. पण आज जेव्हा विचार करतो ना, तेव्हा मलाच हसू येतं. पण ठीक आहे, ते त्या वेळेत त्या वयातले ते तुमच्या फॅन्टसीज असतात. पण नाही, मला असं मी काहीच योजलेलं नाही आहे किंवा असं काही डोक्यात नाही आहे की मला ना अशा प्रकारचा, किंवा असे काही ठोकताळे नाही आहेत की हां मला ह्या नटाने केला आहे ना तो रोल. नाही, मला जो भावेल, जो मला पटेल असा रोल करायला आवडेल. म्हणजे आणि मला असे रोल करायला आवडतील की जिकडे ना मला स्वतःच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर यावं लागेल. बाबा हां, मला सगळंच ओळखीचं आहे, सगळं छान आहे, सगळेच, तसं नको आहे मला. मला काहीतरी ना स्वतःला चॅलेंज करता येईल, मला स्वतःला चॅलेंज करतील माझ्यातल्या अभिनेत्याला. मग तो फिजिकली असेल किंवा मेंटली असेल. म्हणजे उद्या समजा जर मला असं वाटलं की नाही, मला एखाद्या म्हाताऱ्या माणसाचा रोल करायचा, तर मी काय म्हातारा होणार नाही आहे त्यासाठी मेकअप आहे. पण मला आवडेल की साधारण काय करता येईल, किंवा एखादा नेगेटिव्ह कॅरेक्टर असेल, तर नेगेटिव्ह कॅरेक्टर म्हणजे तो काही सतत नेगेटिव्हच नसेल ना. तो काही पॉईंट ए पासून पॉईंट झी पर्यंत तो नेगेटिव्ह नसेल, त्याचे काहीतरी ग्राफ असतील, तर ते मला शोधायला आवडतील. किंवा काहीतरी नॉट नेसेसरी की फिजिकली चॅलेंज असेल तरच तो रोल खूप चॅलेंजिंग आहे असं नसतं. किंवा आंधळा जर करायला मिळाला, किंवा एखादा फिजिकली चॅलेंज रोल करायला, तर मला ते काही पटत नाही. मला असं वाटतं की त्या रोलमध्ये कुठल्या प्रकारचे कंगोरे आहेत ते शोधण्यात जर तुमचा कस लागत असेल, तसे रोल मला करायला आवडतील. तुम्ही खूप तुमच्या खरं तर आज बिझी आहात तुम्ही इथे, आणि नॅचरली पुढे ज्या वेळेला शो असतो त्यावेळेला तुम्ही आलायत म्हटल्यावर अनेक कार्यक्रम पण लाईनअप झालेले असतात. मेनी पीपल वॉन्ट टू मीट यू. आणि असं सगळं असून सुद्धा तुम्ही आकाशवाणीमध्ये अगदी वेळात वेळ काढून आलेला आहात. मी अगदी हे काही औपचारिक म्हणत नाही आहे, पण खरंच म्हणजे आय हॅव सेन्स्ड की तुम्ही खूप बिझी आहात. पण तरीसुद्धा तुम्ही आलात तर आमच्या आकाशवाणीच्या सगळ्या परिवाराला खूप आनंद झालेला आहे. थँक्यू. श्रोत्यांना आनंद तर ऑब्व्हियसली मुलाखत ऐकताना होणारच आहे. माझ्यातर्फे, आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार. थँक्यू. आणि आपल्या सगळ्या उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला शुभेच्छा देत असताना खरं तर मी त्या प्रेक्षकांचा जास्त विचार करतो आहे, कारण त्यांना त्यातनं खूप जास्त मिळणार आहे. थँक्यू. सो थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन. थँक्यू सो मच. धन्यवाद.